मंगलताई लोखंडे ह्या नगरसेविका बहुजन समाज पार्टी दक्षिण नागपूर यांना मी आमंत्रित करते. यांनी आपले 2 शब्द इथं थोडक्यात ठेवावे. हा मेळावा सर्वांनाच माहिती आहे की कशासाठी आयोजित केलेला आहे. आपण सर्वांना एक सांगू इच्छिते की आपली शिक्षणाची सुरुवात जर झाली असेल तर महात्मा फुलेमुळे झालेली आहे. आणि महात्मा फुलेमुळेच त्यांनी जे शाळा काढली सर्वात प्रथम तर 1848 मध्ये जेव्हा त्यांनी शाळा काढली तेव्हा शाळेमध्ये शिक्षिका नव्हती आणि शिक्षिकाची नेमणूक करण्यासाठी त्यांनी सावित्रीबाई फुले यांना शिकवलं आणि नंतर त्यांना शिक्षिका म्हणून नेमणूक केली. आपण सर्व भगिनींना मी एक सांगू इच्छिते की आपल्यामध्ये शिक्षणाची जर सुरुवात झाली असेल तर सावित्रीबाई फुलेमुळे झाले आणि आपल्या परिवारामध्ये आपले जे मुलं शिकत आहे त्यांची सुद्धा प्रगती झाली तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेमुळे. आज आपल्याला तसेच शाहू महाराजांचं एक उदाहरण सांगू इच्छिते की स्कॉलरशिप विषयी की जेव्हा शाहू महाराजांना एक सांगलीचे प्रसिद्ध वकील गणपतराव अभ्यंकर यांनी जेव्हा एकदा महाराजांना विचारलं की महाराज ज्यांच्यामध्ये लायकी आहे अशाच व्यक्तींना स्कॉलरशिप द्यायला पाहिजे, परंतु जेव्हा महाराजांनी एकही शब्दाचं उत्तर न देता त्याच्यामध्ये नेमणूक केली सशक्त आणि अशक्त अशा 2 व्यक्तीची. आणि त्यांनी जेव्हा तबेल्याकडे त्या वकिलाला घेऊन गेले आणि तिथे एका नौकरांना सांगितलं सतरंजी आणायला लावली आणि त्या सतरंजीवर चणे टाकले होते आणि जे तबेल्या घोडे होते ते सगळे घोडे सोडले होते. मला हे सांगा, जे घोडे सशक्त होते त्यांनी सगळे फस्त गेले ते चणे आणि अशक्त होते ते मागे राहिले. मी सर्व भगिनींना हे आवर्जून याच्यासाठी सांगू इच्छिते की आपल्याला आता सशक्त बनायचं आहे, अशक्त नाही. कोणाच्याही म्हणण्यामुळे आपण आपले विचार बदलवायचे नाही. आपल्याला बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष बहन मायावती आहे, एक महिला एवढं सांभाळू शकते, पूर्ण 4 वेळा मुख्यमंत्री बनू शकते, तर आपल्याला आपले उमेदवार निवडण्याची सुद्धा क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. आपल्याला जर बहुजन समाज पार्टीला आपल्याला साबूत ठेवायचा असेल, आपल्याला हत्तीला साबूत ठेवायचा असेल तर आपल्या सर्व भगिनींनी हे प्रयत्न करायलाच पाहिजे. आता 2 महिन्याची मेहनत, आपल्याला इतकी मेहनत करायची आहे की आपला हत्ती निवडून आला पाहिजे. कुठल्याही अवस्थेत या महाराष्ट्राच्या विधानसभेमधला दक्षिण नागपूरचा आमदार असायलाच पाहिजे. कारण आदरणीय कांशीरामजींनी जेव्हापासून बामसेप सुरू केली DS4 आणि नंतर बहुजन समाज पार्टी, तर तमाम विदर्भामध्ये उत्तर नागपूर आणि दक्षिण नागपूर हे आदरणीय कांशीरामजीचं विशेष कार्यक्षेत्र होते. या दोनही मतदारसंघात अत्यंत प्रामाणिक, मुत्सद्दी, कठीण कार्य करणारे कार्यकर्ते, श्रमदान देणारे कार्यकर्ते, पैसा लावणाऱ्या, एकंदरीत तनमन धनानं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच होता नव्हे आजही आहे. आज नव्यानं इथं अनेक महिला मी पाहते. माझ्यासोबत 25 वर्षापासून काम करणाऱ्या फक्त इथं आज 10% महिला उपलब्ध आहेत. ज्या कुणाला या दक्षिण विभागाचा आमदार व्हायचा असेल त्या काळात 25 वर्षाआधी इथे 500 महिलांची टीम होती. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता ह्या महिला निवडणुकीमध्ये घरोघरी जाऊन देश का नेता कैसा हो, कांशीराम जी जैसा हो, बाबा का हाती आया है, BSP ने लाया है, हे 2 नारे लावत लावत घराघरात जाऊन निव्वळ बुद्धांचीच नव्हे तर तेल्यामाळ्या कुणब्यांची ही मतं मिळवताना आमच्या महिला अग्रेसर असायच्या. निवडणुकीच्या काळात अत्यंत प्रामाणिकपणे काम करायच्या. ते सातत्य आजही दक्षिण नागपूरच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. यात दुमत नाही. फक्त गमावलेला अविश्वास गमावून विश्वास कमवण्यासाठी ज्याला कुणाला आमदार व्हायचा असेल त्याने या तमाम जुन्या नव्या लोकांना एकात घेऊन आमदारकीचं स्वप्न पाहावं. बांधवांनो, आज ज्या महिला उपस्थित आहे ह्या महिला संघटनेसाठी यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. कारण कुठलीही चळवळ, कुठलाही राजकीय पक्ष किंवा कुठलेही सामाजिक संघटन हे महिलांच्या योगदानाशिवाय वाढूच शकत नाही. शिकलेली आई घरादाराला पुढे नेई हे जेवढं खरं आहे तेवढंच समाजातली शिकलेली आई समाज पुढे नेई हे तेवढंच खरं आहे. हेच घोषवाक्य राजकारणातही
कामी पडतं. हेच जर राजकारणात हे सौगंध आम्ही वापरलं नाही, कृतीत आणलं नाही, तर मात्र तो पक्ष, ती संघटना किंवा तो धर्म वाढवताना विविध अडचणी निर्माण होऊ शकतात. जर आम्ही 50% मतदाते असू आणि स्त्रिया म्हणून आमचं एक विशेष योगदान असेल, तर आम्ही स्त्रियांनी फुले शाहू आंबेडकरांच्या बहुजन समाज पार्टीला मतदान का करायचं आणि बहुजन समाज पार्टीत काम का करायचं, या दोनही गोष्टीचा अगदी सारासार विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक वर्षापासून काम करत असताना मी महिला आघाडीची संयोजिका या नात्यानं तमाम राज्यभरात महिला अधिवेशन किंवा विविध माध्यमातून काम करत असताना मी तमाम महिला कार्यकर्त्यांना सांगायची की आम्ही कुठल्याही फळाची अपेक्षा न करता पक्षात, समाजकारणात आणि राजकारणात काम करायला पाहिजे. कुठल्याही फळाची अपेक्षा का करायची नाही, कारण ज्या देशात म्हणून आम्हाला शिक्षण नाकारलं होतं, महात्मा फुलेंनी, सावित्रीबाईंनी आम्हाला शिक्षणाची दारं मोकळी करून दिलीत. ज्या देशात या समाजातल्या स्त्रियांकडे आदराने पाहिलं जात नव्हतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला हिंदू कोड बिल देऊन आणि मतदानाचा अधिकार देऊन या देशातल्या मेहतराणीला महाराणीचा दर्जा मिळवून दिला. या 3 महापुरुषांची उतराई करण्यासाठी भगिनींना आम्हाला बहुजन समाज पार्टीत काम करायचं आहे. फुले शाहू आंबेडकरांसाठी आम्हाला मत मागायचं आहे. बाबासाहेबांचं, शाहूंचं आणि महात्मा फुल्यांचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला मत मागायचं आहे. यात आम्ही आमचा मानसन्मान, आमचा दर्जा, आम्हाला काय मिळालं, काय मिळणार आहे, ह्या तमाम गोष्टी पायाखाली तुडवल्यात पाहिजे. आम्ही महत्वाकांक्षेनं नाही, तर सामाजिक उत्तरदायित्व निभावून नेण्यासाठी बहुजन समाज पार्टीत आम्ही काम करायला पाहिजे. माझ्या समोर असलेल्या माझे बंधू भगिनी आयांनो, माझा तुम्हा सर्वांना स्वाभिमानाचा, सन्मानाचा, मैत्रीपूर्ण जय भीम. एक गोष्ट सांगते. गोष्टीची सुरुवात यासाठी करते कारण आमच्या महापुरुषांनी या व्यवस्थेवर शंका घेतली म्हणून बाबासाहेब संविधान निर्माते झाले. महात्मा फुलेंनी या व्यवस्थेवर शंका घेतली म्हणून इथल्या शूद्रांसाठी शिक्षणाची सोय करून दिली, दारं उघडून दिली. शाहू महाराजांनी इथल्या व्यवस्थेवर शंका निर्माण केली म्हणून त्या आरक्षणाचे जनक होऊ शकले. कांशीराम साहेबांनी राजकीय अस्तित्व काय असते, राजकीय पॉवर काय असतो आणि हे ज्यांनी आपल्या हातात, आपल्या ताब्यात ठेवलेलं होतं त्यावर शंका घेतली म्हणून कांशीराम साहेबांनी संपूर्ण बहुजन समाजाला ते संघटित करू शकले. आता जी काँग्रेस आणि बीजेपी आपलं दिशाभूल करण्याचं काम करते, एका छोट्याशा गोष्टीतून तुमच्या लक्षात आणून देते आणि विशेषतः ही गोष्ट आहे आयांसाठी, महिलांसाठी. आमच्या बहुजन समाजाच्या महिलेच्या घरी, ओबीसी समाजाच्या महिलेच्या घरी पूजाविधी असतो. पूजाविधी असतो त्या पूजेमध्ये नारळ फोडते, बाबा त्याचे नारळ फोडतात. तो मुलगा जोरजोरात टाळ्या वाजवतो आणि आनंदी होतो आणि आपल्या आईला प्रश्न विचारतो की आई, बाबांनी हे नारळ फोडलेलं आहे, तर यातून पाणी निघालं, याचं कारण काय आहे? तर ती आई काय म्हणते, देवाची करणी आणि नारळात पाणी म्हणते. बाबा दुसऱ्या मंदिरात जातात, दुसऱ्या मंदिरात जाऊन दुसरं नारळ फोडतात. ते दुसरं नारळ फोडल्यानंतर त्या नारळातून पाणी निघतच नाही. पुन्हा त्या मुलाला आनंदही होतो आणि प्रश्नही निर्माण होतो की माझ्या बाबांनी आधी नारळ फोडलं तर पाणी निघालं आणि दुसरं नारळ फोडलं तर पाणीच निघालं नाही. पुन्हा तो आपल्या आईला विचारतो, आई याचं कारण काय आहे? आई पुन्हा म्हणते, देवाची करणी कधी कधी नसते नारळात पाणी. हा एक प्रसंग. पण हेच जेव्हा, हाच प्रसंग जेव्हा एखाद्या युरोपियन आई सोबत घडतंय, तर आई आपल्या मुलाच्या प्रश्नाचं समाधान कसं करते याचं उदाहरण तुम्ही समजून घ्या. युरोपियन देशामधली आई चुलीवर भाकरी बनवत असते आणि उल्यावर ती डाळ शिजायला ठेवते. उल्यावर डाळ शिजायला ठेवते. थोड्या वेळाने काय होते की त्या पातेल्यावर ठेवलेलं झाकण जोरजोरात हलायला लागते. त्या मुलाला प्रश्न पडतो की माझी आई भाकरी बनवत आहे, तो तावाही हलत नाही आणि ताव्यावर ठेवलेली भाकरही हलत नाही, पण माझ्या आईनं ह्या पातेल्यावर ठेवलेलं झाकण एवढ्या जोरात का बरं हलत आहे? तो आपल्या आईला काय म्हणतो,
आई आई हे असं का बरं घडून राहिलेलं आहे? तर आई अशिक्षित असते. आई काय म्हणते, बाळा मी तर अडाणी आहे, मी निरक्षर आहे, अशिक्षित आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही, पण तू एक काम कर, शाळेत जा आणि गुरुजीला त्या प्रश्नाचं उत्तर विचार. तो मुलगा शाळेत जातो, गुरुजीला घडलेला प्रसंग सांगतो. गुरुजी विचार करतात आणि काही वेळाने म्हणतात, बाळा मला याचं उत्तर तर माहित नाही, पण मात्र मी अभ्यास करून तुला ह्या प्रश्नाचं उत्तर देईल. दुसऱ्या दिवशी तो मुलगा आनंदाने परत शाळेत जातो, कारण त्याच्यामध्ये त्याच्या आईने जिज्ञासेचं, चिकित्सकतेचं बीज पेरलेलं असते. आणि म्हणून तो मुलगा दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन पुन्हा गुरुजीला विचारतो की गुरुजी माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? तर तो मुलगा, ते गुरुजी म्हणतात की बाळा मी उत्तर शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला काही ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. तो मुलगा समाधानी होत नाही, घरी येतो आणि वारंवार ते प्रयोग करून पाहतो. पातेल्यात पाणी ठेवणे, ते उकळणे, झाकण ठेवणे, झाकण काढणे, आणि वारंवार जेव्हा हा प्रयोग करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे जे घडत आहे ते सगळं वाफेच्या शक्तीमुळे घडत आहे. आणि त्यातून एक सायंटिस्ट, निरक्षर आई, प्रसंग छोटासा, पण त्याच्या आईने जी बुद्धीला चालना दिली त्याच्यावर संशय त्या मुलाने घेतला आणि तो मुलगा पुढे वैज्ञानिक बनतो, वाफेचं इंजिन तयार करतो. त्याचं नाव म्हणजे जेम्स वॅट. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आम्ही इमोशनल होतो पण त्याच्यावर शंका घेत नाही. आपल्यामध्ये ती चेतना, आम्ही जेव्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली तर आज आम्ही एवढी शक्ती दाखवतो, रस्त्यावर उतरतो आणि जो कोणी गुन्हेगार असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे म्हणून त्याचा पाठलाग आम्ही करतो, त्याचा पाठपुरावा करतो. जेव्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होते तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरतो. मग या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या नागपूर शहरामध्ये जर का जी दीक्षाभूमी आहे, परिवर्तनाची भूमी आहे, त्या ठिकाणी बाबासाहेबांचा जर नेहमी अपमान होत आहे तर आम्ही मूग गिळून स्वस्थ का बसतो? महिलांनी कसं असायला पाहिजे? टिटवी पक्षासारखं असलं पाहिजे. टिटवी, आम्ही जागरूक असतो मुलांच्या भवितव्याविषयी की त्यानं अभ्यासात चांगले मार्क घेतले पाहिजे म्हणून 10वी 12वीत गेला की आयांची परीक्षा असते, रात्रभर लेकराजवळ जागरण करत बसते. ही जागरूकता जर तुमच्या लेकराविषयी आहे तर आपल्या बापाचं स्वप्न साकार करण्यासाठी ही जागरूकता का नाही? कारण आम्ही महिलांनी, बहुजन समाजातल्या महिलांनी टिटवी बनून काम केलं पाहिजे. टिटवी काय असते? टिटवी हा एक पक्षी नाही. ही टिटवी, जेव्हा ह्या टिटवींना पिलं होतात तेव्हा काय करते ती टिटवीन? तिला नेहमी भीती असते की माझ्या पिलांवरती कोणीही, कोणताही शत्रू आक्रमण करू शकतो. तेव्हा मी जागरूक असलं पाहिजे. जेव्हा ती पिलांना जन्म देते ती पक्षी झोपत नाही, पण जेव्हा तिला डुलकी येते तेव्हा ती काय करते? हातात दगड घेते आणि ती दगड घेऊन आपली अशी उतानी झोपते. ती दगड घेऊन झोपते, जसा तिचा डोळा लागतो तसेच तिच्या हातातले दगड तिच्या छातीवर पडते आणि पटकन ती जागी होते की माझ्या लेकराचा जीव धोक्यात आहे. माझ्या बहुजन समाजातल्या महिलांनो, SC ST OBC धार्मिक अल्पसंख्याक सगळ्या महिलांनी ह्या टिटवीप्रमाणे जागरूक राहून आपण काम केलं पाहिजे. जेव्हा आम्ही बाबासाहेबांचे जीवन चरित्र वाचत असतो, बाबासाहेबांनी केलेला हा आटापिटा, आमच्यासाठी बळी दिलेला त्यांच्या 4 मुलांचे जेव्हा वाचतो तेव्हा आमच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि इलेक्शनाची वेळ येते तेव्हा काय करतो आम्ही? आपल्याला फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या हत्तीचा विजय करायचा आहे. जाता जाता मी एक शेर बोलूनच देते, तोच नेहमीप्रमाणे, के बुलबुल के परों में साज का परवाज नहीं होता, बुलबुल के परों में साज का परवाज नहीं होता, बिखरे हुए लोगों का कभी राज नहीं होता, और जिन्हें आदत पड़ जाती है कांग्रेस बीजेपी के सामने सर झुका के चलने की, उनके सर पर कभी सत्ता का ताज नहीं होता, उनके सर पर कभी सत्ता का ताज नहीं होता. लेकिन ऐ बाबा के बच्चों, अभी आप अपने सर पर हमेशा सत्ता का ताज रखना और बाबा साहब के हाथी निशान की लाज रखना. मैं बाबा साहब के हाथी निशान की लाज आपके हाथों में सुपुर्द करती हूँ और अपने वाणी को विराम देती हूँ. मुझे आशा है, मुझे उम्मीद है कि इस विधानसभा में, यानी दक्षिण विधानसभा से चाहे कोई भी हो, लेकिन हत्ती जरूर चुन के जाएगा सर. ऐसी मैं आपको ग्वाही देते हुए अपने वाणी को विराम देती हूँ. धन्यवाद.
जय भीम, जय भारत, जय विदर्भ. बंधूंनो, आपल्याला माहित आहे की या देशामध्ये जे महिलाचे योगदान आहे फार मोठं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर रमाबाईच्या साथ नसता, फुलेंना सावित्रीबाईच्या साथ नसता, तर कदाचित समाज उद्धाराचे काम ते करू शकले नसते. आणि म्हणून या देशामध्ये महिला ह्या सशक्त आहेत, बुद्धिवान आहेत आणि विद्येची जी देवता म्हणतो आपण सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले नंतर शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार या देशात महिलांना अधिकार देण्याचे काम त्यावेळी सुरुवात केली आणि तेव्हापासून महिला या देशात शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या पदावर स्थानापन्न झाल्या. चक्र फिरत असते तेव्हा महिलांना चूल आणि मूल संसाराच्या गाडा चालवण्याची जबाबदारी होती. आणि अशा प्रकारे महिलेची शक्ती जी आहे फार मोठी आहे. आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाही भवनकुमारी मायावतीजी ह्या सुद्धा महिला आहेत आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलं या देशात. बंधूंनो, भगिनींनो, आपणही आता चूल आणि मूल आणि नुसतं आपलं संसारच नाही, तुकाराम महाराजांनी म्हटलंय की संसार करून परमार्थ साधा. आता आपल्याला संसार करून फुलेशाह आंबेडकरांच्या विचारधारेवर या देशात काम करणाऱ्या बहुजन समाज पार्टीत आपण मोठ्या संख्येनं काम करा आणि या महाराष्ट्रामध्ये महिलांनी फार मोठा सहभाग राजकारणात घेऊन जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न कराल हीच या प्रसंगी मी आपणास विनंती करतो. जय भीम, जय भारत. महिला मेळाव्यांचं आयोजन, समाज मेळाव्यांचं आयोजन, युवक वेगवेगळ्या स्तरावरती बामसेपचं सुद्धा त्याचं कारण असं आहे की मूवमेंट ही चहूबाजूने चालावी लागते. सर्व स्पर्शी, सर्व समाज घटक स्पर्शी व्यापक स्वरूपाची मूवमेंट जर बिल्डअप केली, तिचा पाया व्यापक असेल, तिची बांधणी व्यापक असेल, तर ती मूवमेंट नक्की यशस्वी होते. आणि त्या अनुषंगाने आपण कोणतीही कसर ठेवलेली नाही. विमेन एम्पॉवरमेंटच्या गोष्टी जगामध्ये खूप होतात, पण दलितांच्या, आदिवासींच्या, शोषित समाजांच्या महिलांच्या एम्पॉवरमेंटची मूल्यमापन किंवा त्याची परिमाणं आणि सवर्ण समाजाच्या महिला यांच्या एम्पॉवरमेंटची मूल्यमापन फार वेगळी आहे. म्हणजे डबल टिबल शोषणाच्या परंपरेखाली जीवन कंठित करत असलेली बहुजन समाजाची महिला आणि मग बहुजन समाजाच्या महिलांमध्ये मग दलित आणि दलिताच्या खाली आदिवासी अशा महिलांच्या वरती त्या मूल्यमापनाच्या कसोट्या लावून चालणार नाहीत. तरी देखील एकंदर भारतीय राजकारणामध्ये महिलांची टक्केवारी किती असावी तर ते 7 ते 8% आहे. 7 ते 8% वरती भारताच्या राजकारणामध्ये महिलांची टक्केवारी नाही. आता थोडेफार त्या लोकल बॉडी इलेक्शनमध्ये किंवा नगरपालिका, ग्रामपंचायती याच्यामध्ये आरक्षण आल्यामुळं ही थोडीफार टक्केवारी वाढली. अन्यथा विधानसभा आणि लोकसभा या स्तरावरती तशी काही महिलांची अजून ठोस अशी टक्केवारी वाढली नाही. आणि आताच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 59 महिला या 542 मध्ये आहेत आणि 59 मध्ये बहुजन समाजाच्या किती आहेत हा मात्र थोडा चिंतेचा विषय आहे. याच्याकडेही आपण पाहिलं तर त्याची कारणं आपल्याला सापडतात. या देशातल्या महिलांचं सुद्धा वर्गीकरण करावं लागेल. एक सवर्ण समाजाच्या महिला आणि एक अवर्ण समाजाच्या महिला, ज्याला आपण बहुजन समाजाच्या महिला म्हणू. सवर्ण समाजाच्या महिलांना जेवढ्या संधी उपलब्ध आहेत तेवढ्या संधी आमच्या महिलांना उपलब्ध नाहीत, बहुजन समाजाच्या महिलांना उपलब्ध नाहीत.
आणि त्यामुळे राजकारणामध्ये देखील बहुजन समाजाच्या महिलांचं प्रतिनिधित्व सवर्ण समाजांच्या महिलांच्या तुलनेमध्ये कमी आहे. त्याची कारणच आहेत की एक विषमदरी आहे आणि या विषमदरीतून बाहेर पडता पडता अनेक वर्ष लागतात. राज्यघटनेच्या माध्यमातून बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांच्या संघर्षाच्या माध्यमातून आपण गेल्या 65-70 वर्षामध्ये जो काही प्रवास केला तो आनंददायी आहे, पण तो काही पूर्ण स्वरूपाचा नाही. तो अजूनही अपूर्ण आहे आणि तो प्रवासी पूर्ण करण्यासाठी आपल्या चळवळी, आपले आंदोलन, आपली राजकीय संघटना ही तेवढ्याच ताकदीची असली पाहिजेत. फक्त बहुजन समाज पार्टीची वोट बँक यासाठी महिला नाही, तर महिलांचंही भारतीय व्यवस्थेमध्ये 50% जनसंख्येचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्या स्वतंत्र अस्तित्वाला एक सन्मानपणा प्राप्त व्हावा यासाठी देखील त्या चळवळींची आवश्यकता आहे. फक्त वोट बँक म्हणून आपण त्याच्याकडे पाहू नये. पण हेही वास्तव्य नाकारता येत नाही की 100% मध्ये एक केरळ किंवा असं छोटंसं राज्य वगळलं तर महिलांची आकडेवारी ही तेवढ्याच तुलनेची आहे आणि ती आकडेवारी आपल्याला राजकारणामध्ये प्रभावी ठरवल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आमच्या 50% महिलांना आम्ही राजकारणापासून दूर ठेवून राजकारणामध्ये आम्ही फार मोठं अंतर पार करू असं म्हणणं थोडंसं कमी सुज्ञपणाचं होतं. आणि म्हणून हा विचार करून आपण आपल्या चळवळीमध्ये महिलांना तेवढंच ताकदीनं, सन्मानानं, तेवढ्याच समानतेनं सामावून करून घेण्याची गरज आहे. आपल्या आंबेडकरी चळवळीला थोडी एक पार्श्वभूमी आहे की जसं मेल डॉमिनेटेड इंडियन सोसायटी आहे तसं मेल डॉमिनेटेड पॉलिटिक्स आहे, मेल डॉमिनेटेड मूवमेंट आहेत आणि त्याचा फटका बसतो. हा अनेक वेळा भेटतो. कारण असुरक्षित वर्गाचं नेतृत्व करणारी माणसं देखील असुरक्षित असतात, तेव्हा स्त्रिया देखील सुरक्षित असण्याचा प्रश्न नाही आणि त्यामुळे थोडाफार टकराव, थोडंफार इनकन्व्हिनियन्स हे प्रॅक्टिकल लेवलला प्रश्न निर्माण उभे राहतात. पण अशा प्रश्नांना सामंजस्याच्या आधारे, कोऑर्डिनेशनच्या आधारे, सम्यकतेच्या आधारे आपण त्याला जर डील केलं, शेवटी ऑर्गनायझेशन मूवमेंट ही सुद्धा एक मॅनेजमेंट आहे आणि ती मॅनेजमेंट जर आपण चांगल्या पद्धतीने हाताळली तर मला वाटतं आपणाला महिला असो, पुरुष असो, विविध जाणीवेचे घटक असो, त्या इतर जाणीवेच्या घटकांना देखील सोबत घेऊन राजकीय पक्षाची वाटचाल करता येते. हे काही फारसं कठीण नाही. आपल्याला ते आजच्या भाषेमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणा किंवा ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट म्हणा किंवा मानव शक्तीचं संचालन करण्याच्या कला आपल्याला विकसित करण्याची गरज आहे. आणि जे चळवळीच्या अग्रणी असतात, जे मोहरके असतात, जे पुढे असतात, त्यांना या सगळ्या खबरदाऱ्या घेऊन त्या चळवळीचं संचालन करण्याची गरज असते. विदर्भात आपण टार्गेट ठेवलंय की यावेळेला आपली विधानसभा आपल्या हत्तीच्या शिवाय असता कामा नये, हे आपण टार्गेट ठेवलेलं आहे. गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये त्यासाठी आपण विविध स्तरावरची मशागत करत आहोत. उमेदवारापासून वेगवेगळ्या स्तरापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करत आहोत. विदर्भामध्ये इतर समाज घटकापासून वेगवेगळ्या विषयापर्यंत, म्हणजे आपण BSP मध्ये फक्त महिलांना जोडण्याचा प्रयत्न नाही केला, तर विदर्भाचं आंदोलन एक उभं करून त्या आपल्या आंदोलनाला एक वेगळी हाईट दिली, आपण एक वेगळी उंची दिली. आणि दलित आदिवासी एवढ्याच प्रश्नाभोवती आपली चळवळ फिरत नाही, बहुजन समाजाच्याच प्रश्नाभोवती चळवळ फिरत नाही, तर स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावरती बहुजन समाज पार्टी एक वेगळी उंची गाठू शकते. याचाही प्रत्यय आपण या वेळेला आणून दिला. त्याचा परिणाम सगळ्या विदर्भवादी मंडळीवरती झाला आणि सगळे विदर्भवादी मंडळी म्हणजे ॲडव्होकेट वामनराव चटप असतील, श्रीनिवास खांदेवाले असतील, आमचे अब्दुल कादर असतील, हे सगळे विदर्भवादी सगळे मंडळी सुद्धा बहुजन समाज पार्टीच्या पेंडॉलमध्ये येऊन त्यांना सन्मानानं हजेरी देऊचं वाटलं. कारण आपण विषयाची व्याप्ती वाढवली, समाज घटकाची व्याप्ती वाढवावी, विषयाची देखील व्याप्ती वाढवावी. गेल्या 15 दिवसामध्ये आम्ही नांदेडला मराठवाडा विकास परिषद घेतली
आणि त्या मराठवाडा विकास परिषदेमध्ये मराठवाड्यातल्या जनतेचं राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या धोरणामुळे कितपत नुकसान झालं याची मांडणी जेव्हा आम्ही केली तेव्हा त्या कार्यक्रमाला 4 मराठा समाजाची माणसं आली होती. ती BSPची माणसं नव्हती. ते ऐकून एवढे प्रभावित झाले आणि सभेनंतर मला म्हणाले की सर, आम्ही मराठा समाजाच्या लोकांना एकत्रित करतो, त्यांचं एक शिबिर टाईप आम्हाला या राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणामुळे आमच्या मराठवाड्यातल्या लोकांचं किती नुकसान झालं हे मराठा समाजाच्या लोकांना समजावून सांगा, त्यांना हे पटकन कळेल. याचा अर्थ असा होतो की सामाजिक स्तरावरती आम्ही मुवमेंटची व्याप्ती वाढवावी, तसं विषय स्तरावरती देखील व्याप्ती आणि उंची देखील वाढवावी, उंची देखील वाढवावी. हाही चळवळीचा एक प्रयोग आपण या कालखंडामध्ये करत आहोत. आणि म्हणून या सगळ्या प्रयोगाच्या आधारे, जनसमर्थनाच्या आधारे महिला असतील, युवक असतील, BSPचे कार्यकर्ते असतील, बनतेजी असतील, सगळी मंडळी असतील, या सगळ्याच्या पाठबळातून आपल्याला या वेळेला विदर्भातून बहुजन समाज पार्टीच्या निवडणुका जिंकणं फारसं काही कठीण नाही आहे. थोडंसं कठीण नाही आहे, अत्यंत सुलभ आहे. थंड डोक्यानं राजकारण करणं हे देखील एक चांगल्या माणसाचं लक्षण आहे. मी थंड डोक्यानं म्हणतो, थंड डोक्यानं राजकारण करणं आणि थंड डोक्याच्या शिवाय प्रामाणिकपणाने राजकारण करणं हे त्याच्यापेक्षा अत्युच्च चांगल्या माणसाचं लक्षण आहे. याचा प्रत्यय होतो, बदल होत आहे, कार्यकर्ते बदलत आहेत आणि ते बदलतील याच्यावर आमचा विश्वास आहे. कारण बुद्धाच्या परिवर्तनाच्या सिद्धांतावरती आमची निष्ठा आहे, आमचा विश्वास आहे. त्यामुळे हेच कालचे कार्यकर्ते उद्या विधानसभेमध्ये क्रांती घडवून आणतील याच्यावरती माझा नक्की विश्वास आहे. मला कोणत्याही प्रकारची शंका नाही. तुम्ही या विधानसभेची आमदारकी ही संधी घालवायची नाही. तुमचा निर्धार फार चांगला आहे. त्याच्यासाठी जे काही सहकार्य लागेल, पुरुष मंडळीचं कमी पडत असेल ते मागा, सांगा त्यांना, प्रदेशवाल्यांना सांगा, जिल्हावाल्यांना सांगा. आणि त्यांनी नाही ऐकलं तर मी आहेच. त्यांनी जर नाही ऐकलं तर मी आहेत. मी काही प्रभारी असा नाही की मला कुणी भेटू शकत नाही. आपण ते सगळे दरवाजे सगळे खुले केलेले आहेत. त्यामुळे या वेळेला तुम्हाला चांगली सुवर्ण संधी आहे, त्याचं सोनं करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. जय भीम, जय भारत.